बोला. म्हणलं विहीर आपली नाही का विहीर आहे आपली 60-65 फूट पर्यंत आहे. 60 ते 65 फूट विहीर आहे का नाही? हा. तर पाईपलाईन आहे 250. 250 फूट आहे का 250 पाईप आहेत? 20 फुटाची 250 पाईप. 250 पाईप म्हणजे 5000 फूट समजा पाईपलाईन आहे. हा. आणि काही पाईपलाईन 110 आहे. कितीचा पंप आहे आपला? 7.5 HP आहे. 7.5 HP आहे का? हम्म. जागेवर किती क्षेत्र? जागेवर जास्त नाही, आम्हाला जास्त करून लांबणीवरच पाणी न्यायचंय. लांबणीवर 50 मीटर हेड घेऊन टाका. 50 मीटर. म्हणजे पाणी 30चं जास्त मारतंय का 50चं? नाही ते तुम्हाला आपला 5000 फूट पाण्याचं का नाही? हा. तर 50 बसत्यात झाले. म्हणजे पाण्यामध्ये काय फरक पडेल का? हां ते सारखं पाणी मारते फक्त. म्हणजे जेवढं चढ राहील तेव्हा दाबावर पाणी मारणार हां समजा. सारखं जागेवर तितकंच पाणी मारेल आणि लांबणीवर पण तेवढंच पाणी मारेल तुम्हाला. मला वाटलं तुमच्या 30 ते 17, 18, 9 जण मारते. आणि 30चं घेतल्यावर 30चं जागेवर जास्त पाणी मारते आणि लांबणीवर कमी मारते. असं आहे का? हां असं आहे. बरं बरं 50च घेऊन टाकू मग. हो. तेच म्हणलं. कधी निवडी कंपनी तुम्ही? 29 तारखेला कालच्या. 29 एप्रिल. हा. हां. तुम्हाला चांगली कंपनी आहे. मेसेज पण केलता की. हो. मला वाटतं चॅटिंगवर तुम्हाला बोललो का रिप्लाय दिला नाही तुम्हाला? हा दिलता. हां. कंपनी आली की 5-10 मिनिटं टिकली. 9:20 ला आली ती कंपनी. 9:20 ला का नाही? हा. रात्री का? नाही सकाळच्या 9ला. सकाळच्या 9ला आलती का? हा. तुम्हाला आता त्याचा कंपनीचा फोन येईल तुम्हाला आता की हेडसाठी किती घ्यायचं तुम्हाला हेड? बरं बरं. हो तर मग त्याला सांगून द्या आम्हाला 50 मीटर हेड देऊन टाका म्हणा. बरं बरं. आणि जर तुम्हाला जास्त करून जागेवर भिजवणं असेल समजा हा. तर मग 30 मीटर घेऊन टाकायचं. नाही जागेवर नाही, आम्हाला जास्त करून 250 पाईपावरच पाणी द्यायचंय. असं का? हां. जागेवर नाही का तो लाईटवर बी बाबू जवळचे 1-2 एकरच आहे आणि जास्त करून लांबणीवरच. असं का? तेच म्हणलं बाकी काय नाही. कारण की जवळच्या जवळ 3 HP चा एक सोलार आहे दुसरा. त्यांचं आहे का? ते त्याचा किती मीटर हेड आहे त्याचं? त्याचं 30 मीटर आहे. 30 मीटर आहे का? कसं काय पाणी मारते? चांगलं पाणी मारते की ती? चांगलं पाणी मारतंय जवळ. असं का? 10-12 नजर मारत ना? ते नोजल नाही, असंच आपण ओळीने खुलं पाणी मारतं डायरेक्ट खुलं. हं. अजून एक आज त्यांचा फोन आलता. पण लाईनमॅन जे सर्व व्यवस्था होती त्यांना जागेवरून करता येतं का स्पॉटला यावं लागतंय? तर स्पॉटले लागते तिथं. एक लाईनमॅनचा फोन आलता, तो म्हणला मी मोबाईलवरच करून देतो. चालते ना मग. जागेवर पण करता येतं त्यांच्याकडून? हां चालते जागेवर बी करता येते. आम्हाला वाटलं कोणी फसवायला लागले पैसे काढण्यासाठी. नाही पैसे गिसे काय देऊ नका कोणाला. तिकडे जागेवरून कर म्हणा का वावरात येऊन कर, पण पैसे गिसे देत नाही म्हणा तुला. त्यांना म्हणलं आमच्या शेतात द्या आणि करून घ्या. त्याला म्हणा तू जागेवरून कर का तिथं शेतात येऊन कर म्हणा, तुला पैसे देत नाही म्हणा मी. आता त्यांनी केलंच नाही ते आपल्याला कसं कळणार, त्यासाठी आम्ही त्यांना म्हणलं आपली आज वर्क ऑर्डर निघते ना आपल्याला व्हॉट्सअपवर येते ना. हो का? त्यानं जर लाईनमन सर्वे केला हा. तर तुमचं तिथं मेसेज येते की आपली वर्क ऑर्डर निघाली तुमची. त्यांना म्हणलं मग उद्या या म्हणलं आम्ही. तुम्हाला लगेच या 2 महिन्याच्यात मानधन येऊन जाईल ते फिट होऊन जाईल मानधन. ह्या महिन्यात नाही होणार का? नाही या महिन्यात नाही. हो का? कारण की जे जुने कस्टमर आहेत हा. त्याचंच फिट झालं नाही अजून. हो का? हां. तर नवीनवाल्याचा नंबर मागून लागेल. हो का? पण काय टेन्शन घ्यायचं काम नाही बरं, 100% येते. बरं. आणि अजून एक सर हां? ते कंपनीवाले आपल्याला सिमेंट वाळू काय काय देतात? सर्व त्याच्याकडे असते ते. 5,000 रुपये भेटतात त्याला कंपनीकडून जवळपास. 5-6,000 रुपये भेटतात. हो का? हां. त्याला मटेरियलचे भेटतात पैसे, पण ते काय शेतकऱ्याला काही देत नाहीत. आणि सगळं जीके कंपनीचं मटेरियल कोणत्या कंपनी देते? जीके स्वतः जीकेच कंपनी. प्लेट वगैरे किती वाटते? सगळं. ती 535 वॅटची प्लेट असते. 535 13 प्लेट येतात 13 प्लेट. हो का? सगळं जीकेच देते ना ते? जीकेचीच मोटर, जीकेच्याच प्लेट आहेत. आणि दुसऱ्या जरी कंपनीच्या आल्या प्लेटा समजा कधी हा. त्याला काय होत नाही. ओके. हां. कधी जीकेच्या आले मीरा कंपनीच्या प्लेट येतात, पण त्याला काय होत नाही त्याला. मीराला वाटतं स्टार्टर तेच वापरते काय की? हां. तेच जीकेचंच. मीरा, जीके, इकोझॉन.
काही काही होत नाही त्याले. अहो सगळी एकच कंपनी आहेत. फक्त सर्व्हिस भेटली पाहिजे आपल्याला 5 वर्ष. काही प्रॉब्लेम आला तर भविष्यात. हो ना. हं. जीकेचे आहेत आमच्याकडे त्याचे गोडाऊन वगैरे जवळ. पण मेन गोष्ट म्हणजे कमी जागेत आपलं टक्केर बसायला आणि पुन्हा जास्त जागा अटेनं काय नाही. हो. ते शक्तीला जास्त जागा लागते ना. नाही ते पहिल्यासारखं नाही राहिलं तर शक्तीचं. हम्म. हं. पाणी मारायला पण चांगली आहे ना जीके? तुम्हाला सांगतो कंपनी कोणतीच खराब नाही. सगळ्या जितक्या बी कंपन्या आहेत सध्या स्टॉकमध्ये समजा, हां. त्या सर्व कंपन्या एकच 535 व्हॅटची पाटी आहे. सगळ्याच्या पंपाची एकच हे आहे. काहीच नाही. सगळे सारखेच मारी मारतात. हां. की तेच ना. लोकांचा भ्रम आहे बा शक्ती जास्त पाणी मारते, हे जास्त पाणी मारते, ते जास्त पाणी मारते. सगळे सारखेच पाणी मारतात. हम्म. त्याच्यामुळेच म्हणलं का आज लईनचा फोन आला त्याच्यामुळे विचारून घ्यावं पण कन्फर्म. बाकीच्या कंपन्यापेक्षा ही जरा जीके जरा चांगली वाटते मला. हो का? कारण की जे आपल्या सांगितलं स्वतःच्या पण वावरात जे आपण गेले का म्हणजे नाही, हां? जे माझे शेतामध्ये गेले का नाही, हां. ते स्वतः जीके कंपनी निवडली. हो का? हं. तुमच्या म्हणण्याप्रमाणे निवडलं ना आम्ही. हो ना, हो ना. तेच ना मग. हम्म. चांगली कंपनी नाही. पहिले आपली ओसवालची होती 3 HP ची. हां, ती पण चांगली आहे. हो. ठेवू का मग? हो. थँक्यू सर. हो, लागली काही माहिती तर कॉल करा मग नंतर. ओके. हो.